होळी असो किंवा दुसरा कोणताही सण, पुरणपोळीचा बेत आखला की त्यासोबत लागणारी झणझणीत कटाची आमटी तर पाहिजेच असते. पण आज आपण नेहमीसारखी कटाची आमटी न बनवता काळ्या मसाल्यातली कटाची आमटी बनवणार आहोत आणि त्यासाठी मी एक खास मसालासुद्धा वापरणार आहे. तर इथे सर्वात आधी पहा, मी पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ शिजवून घेतली आहे. डाळ अगदी छान मऊसूत शिजली आहे आणि त्यासोबतच आमटीसाठी लागणारं एळवणीसुद्धा निघालं आहे. आता ही डाळ आणि जे एळवणी आहे ते आपण वेगळं करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. त्याच्यावरती अशा पद्धतीने पुरणाची चाळण घ्यायची आणि आता हे एळवणी आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं आहे. म्हणजे जे डाळीचं पाणी आहे ते वेगळं होईल आणि डाळ वेगळी होईल. तर इथे शिजवून घेतलेली डाळ मी चाळणीवर काढून घेतली आहे आणि त्यासोबतच आपल्याला आमटीसाठी जे पाणी लागणार आहे म्हणजे एळवणी लागणार आहे ते सुद्धा बाजूला झाले. आता मी डाळ चाळणीवरती अशा पद्धतीने पसरवून घेणार आहे, म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते सुद्धा निघून जाईल. आता डाळीतलं एक्स्ट्रा पाणी निघून जाते तोपर्यंत आमटीसाठी आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. आता हे सर्व साहित्य तव्यावर काढायचं आणि छान तडतडेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य छान तडतडेपर्यंत खमंग खरपूस असं मी भाजून घेतले. आता हे भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करायचं. पुन्हा तोच तवा मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी पाववाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतले ते घालायचं आणि आता हे खोबरं मंद आचेवर आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा मसाला अशा पद्धतीने तव्यावर भाजून न घेता डायरेक्ट गॅसवर किंवा चुलीमध्ये खोबरा आणि कांदा भाजून घेतला ना तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, छान लालसर रंग येईपर्यंत मंद आचेवर मी खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. पुन्हा त्याच तव्यामध्ये आणखी एक अर्धा चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की आता इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर कांदासुद्धा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदासुद्धा परतून घेताना लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा, मोठ्या आचेवर परतून घ्यायचा नाही. तर इथे पहा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी छान असा परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे ते घालायचं आणि मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे मी देठासहित कोथिंबीर वापरते आहे आणि शक्यतो कोणतंही वाटण करताना त्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीर वापरत असाल ना तर ती देठासहितच वापरा, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि रंगसुद्धा. आता पुन्हा हे सर्व साहित्य कांदा छान लालसर होईपर्यंत कांद्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा, सर्व साहित्य मी कांद्यासोबतच कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे. कांद्याचा तुम्ही रंग पाहू शकता, असा रंग येईपर्यंतच कांदा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले पांढरे तीळ, धणे, जिरे आणि खोबरं काढलं आहे ना त्यामध्येच काढून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की पूर्णपणे थंड करून घ्यायचं. त्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व साहित्य जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं होतं पूर्णपणे थंड झालं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून मी छान असं वाटून घेतलं आहे. आपलं काळं वाटण तयार झालं आहे. आता वाटण तयार करून होईपर्यंत चाळणीवरती आपण जी डाळ निथळत ठेवली होती तीसुद्धा पूर्णपणे कोरडी झाली आहे आणि आपल्याला आमटीसाठी लागणारं एळवणी भेटले. आता जी डाळ आपण शिजवून घेतली आहे त्यातली 4 चमचा डाळ आपल्याला या ठिकाणी आमटीसाठी वापरायची आहे, तीसुद्धा बाजूला काढून घ्यायची. आता आपण झणझणीत कटाची आमटी बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी तेल घालायचं किंवा 4 मोठे चमचे या ठिकाणी तेल वापरायचे. तेल गरम झालं की आता यामध्ये जे काळं वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण घालायचं. त्यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि आता हे वाटण कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे.
सर्व साहित्य आपण आधीच छान असं भाजून घेतलं होतं, त्यामुळे मसाला भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये पावडर मसाले घालायचे। पावडर मसाल्यांमध्ये आज मी इथे वापरणार आहे माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला। याच्या व्यतिरिक्त मी आमटीमध्ये दुसरा कोणताही मसाला वापरणार नाही। या दोन मसाल्यांमध्येच आमटी छान झणझणीत, तर्रीदार आणि चविष्ट तयार होते। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा माऊली मसाले यांचाच गरम मसाला घातला आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे। तर इथे पहा, मसाले छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत मी भाजून घेतले आहेत। तुम्ही मसाल्याला पाहिलं सुद्धा, बाजूने छान असं तेल सुटलं आहे। पुन्हा एकदा मसाले एक अर्धा मिनिटभर याच पद्धतीने परतून घेऊयात। गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये जी आपण 4 चमचे शिजवून घेतलेली चणा डाळ बाजूला काढली होती ती घालायची आणि आता डाळसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करायची, हलकीशी स्मॅश करायची आणि मसाल्यासोबतच 1-2 मिनटं छान अशी परतून घ्यायची। शिजवलेली डाळ घातल्यामुळे काय होतं, आमटीला छान घट्टसरपणा येतो आणि आमटी चविष्टसुद्धा लागते। तर इथे पहा, डाळ घातल्यानंतर पुन्हा 1-2 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर सर्व साहित्य मी छान असं परतून घेतले। आता यामध्ये जे आपण एळवणी बाजूला काढला आहे ते घालायचं। एळवणी घातल्यानंतर तुम्ही आवाज ऐकला असेल, मस्त फोडणी बसली आहे। आता सर्व मसाला यामध्ये एकसारखा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मसाला एकसारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि 7 ते 8 मिनटं ही आमटी छान अशी खळखळून आपल्याला उकळवून घ्यायची आहे। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर ही झणझणीत काळ्या मसाल्यातली कटाची आमटी मी 7 ते 8 मिनटं छान खळखळून अशी उकळवून घेतली आहे। तुम्ही आमटीचा रंग पाहू शकता, त्यासोबतच आमटीला तर्री किती छान आली आहे ते सुद्धा पाहू शकता। आता गॅस बंद करायचा, 1 मिनिटभर आमटी छान सेट होऊ द्यायची आणि त्यानंतर यावर आलेली तर्री मी तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, गॅस बंद करून 1 मिनिटभर आमटी मी छान अशी सेट होऊ दिली आहे आणि आता यावर तुम्ही तर्री पाहू शकता, काय सुंदर आली आहे। आमटी दिसायला सुद्धा भन्नाट दिसतीये, अगदी घरभर याचा सुगंध पसरला आणि चवीला म्हणाल ना तर नेहमीपेक्षाही अप्रतिम झाली होती। मस्त गरमागरम वाफवलेला भात घ्यायचा, त्याच्यावरती मस्त झणझणीत ही कटाची आमटी घालायची, त्यावर मस्त कुरकुरीत पापड चुरून घालायचा आणि लिंबाचा रस। परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि मस्त ताव मारायचा। याच्यासारखं सुख अख्ख्या जगात कुठे नसेल। मस्त पुरणाच्या पोळीबरोबर आमटी, त्यासोबत भात, लिंबू आणि त्यावर कुरकुरीत असा पापड। तर तुम्ही सुद्धा एकदा ही झणझणीत काळ्या मसाल्यातली कटाची आमटी नक्की बनवून पहा। तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तिथून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता। खरंच अतिउत्तम आहेत। आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, 1 लाईक नक्की करा आणि पुन्हा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।